नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. फ्लँकेस दे सर्वांना, फ्लँकेस दे. व्हेरी गुड. मंडळी, आज संध्याकाळ झाली आहे. विशालची सुट्टी होती आणि थोडा दिवसभर आराम वगैरे केला. आता संध्याकाळ झाली आहे आणि आदिश काय बोलशील बाबू तू? काय? पप्पा, दादा, मम्मा, काका, अजून काय तुला? दादा. आणि 1 to 10 बोला. 1 2 3 4 5 6 7 7 नाहीत बोलायला. 8 एक नाही रे. 8 9 10. ओके. A for aeroplane. B for ball. C for cat. D for dog. E for elephant. एलिफंट कसा करतो? असं असं करतो. आणि डॉगी कसा करतो? अच्छा. कॅट 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 कशी करते? म्याऊ. हंबा कशी करते रे? गाय. हंबा इकडे दाखव, सर्वांना दाखव हंबा कशी. अशी हंबा. हंबाचे शिंग असतात ना असे. नीट दाखव, नीट दाखव. हंबा कशी करते? नीट दाखव. कशी करते हंबा? अशी करते. अच्छा. आणि गोट गोट बोट. तो बोट आणि गोट मध्ये खूप कन्फ्युज आहे. अरे बोट कशी? बोट. बोट कशी चालते? बोट 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 अशी ना? कशी? अच्छा. आणि अजून प्लेन. अच्छा. आणि ट्रेन. अच्छा, ट्रेन अशी चालवायची. हा. आणि अजून काय? बच 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 बस कशी चालवतात? हा बरं, ठीक आहे. आणि अजून काय? सायकल. सायकल कशी चालवतो अरविश? अशी. आणि बाईक. बाईक 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 कशी चालवायची? बाईक. आणि ट्रेन कशी? बस कशी? अच्छा. तर ही तुम्ही बघितली आरूची ऍक्टिव्हिटी. आणि कलर पण बोलतो, कलर ओळखतोय. ही एक स्काय ब्ल्यू कलरची साडी आहे. घरात ठेवून आहे अशीच. खूप दिवस झाले, नेसली पण नाही, काय नाही. तर म्हटलं आज हिचा थोडा ड्रेस शिवून घेते. म्हणजे कसं असं फुल गाऊन टाईप शिवणार आहे. आणि काटकिनार बघू शकता तिची कशी आहे. थोडी पार्टीवेअर साडी आहे ही. डिझाईन आहे मस्त पत्रेला. तर मग हिचा ड्रेस शिवायचा आहे मला. आता तुम्हाला माहिती आहे घरात साड्या ते वर्किंग वुमन असेल तर जास्त साड्या नेसल्या जात नाही, तशाच कपाटामध्ये ठेवून असतात. तर मग त्यामुळे मला असं वाटतं की दोन साड्या काढल्यात मी. तिचे ड्रेस स्टिच करून घेते. मग कसं होईल की घातल्या जातील म्हणजे आणि वापरून जातील. तर मग ही एक स्काय ब्ल्यू कलरची साडी काढलेली आहे. आणि अजून ही एक साडी आणि ब्लाऊज वगैरे याच्यावर काय शिवलेला आहे आणि मी तशीच घरामध्ये ठेवली होती. तर मग ही पण माझी काय वापरात आलीच नाही अजून. एकदा पण नाही. मी घरीचा पण एक ड्रेस शिवून टाकते, छान दिसेल. असं लॉंग गाऊन टाईप मध्ये ड्रेस शिवला तर छान दिसेल. मग या 2 गाऊनचाच ड्रेस शिवायचा असा माझा प्लॅन आहे. तर चला. आणि सोबत इकडे विशालचे माखे तुम्ही बघू शकता. विशालचे सर्व शर्ट पण मी काढलेत इस्त्रीला देण्यासाठी. ते पण इस्त्रीला देते आणि ड्रेस शिवायला पण टाकते. चला. तर माझे जे मास्टर आहेत, मी लास्ट टाइम पण ब्लाऊज यांच्याकडनं शिवून घेतला होता. तिकडेच मी ड्रेस शिवायला टाकलेत. आणि थोडं ते मला बोलले की थोडा टाईम लागेल ड्रेससाठी, म्हणजे एक 15-20 दिवसाचा टायमिंग लागेल असं सांगितलंय. म्हटलं ठीक आहे चालेल, आरामात शिवा, काही एवढी घाई नाही आहे. तर मग त्यांना दिलेत आता स्टिच करण्यासाठी. तर चला मग आता पुढे काय काय कामं आहेत ते करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर मंडळी, आम्ही आलो आहोत सायबर कॅफेमध्ये आणि आमचं काम होतं थोडंसं. तर मग ते पूर्ण करायचं होतं. आज विशालची सुट्टी पण आहे. तर मग आज आमचा तो मुहूर्त लागला कामाचा. तर मग त्या हिशोबाने आता तिथेच आहोत आम्ही आणि काम चालू आहे. विशाल काम करतायत ते. आणि आता बघू, मला पुढे भाजीपाला वगैरे पण खरेदी करायचा आहे.
तर इकडे त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल आहे आरविश आणि मम्मा ओपन केलेलं आहे आणि ते बघतायत, चेक करतात. त्यांना सांगितलं व्हिडिओ बघतात, ते आपले शॉर्ट्स वगैरे बघतात असं. आणि आरविश बघा कुठे गेला, आतमध्ये गेला डायरेक्ट तो, असं आहे. तर आमचं काम झालेलं आहे आणि निघतोय आम्ही आता इकडनं. जस्ट घरी आले आहे आणि अजून पाणी नाही आलं. एक बोलतो ना गुड लक की अजून पाणी नाही आलं, नाही तर पाणी आलं असतं तर मग भेटलं नसतात, कारण मार्केटला उशीर झाला. सायबरमध्ये काम चालू होतं, त्याच्यानंतर भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी खरेदी केल्या आणि आता जस्ट घरी आलेली आहे. तर आता इकडे मैना आणि मिठूला पण भूक लागली आहे, त्यांना पेरू कट करून देते. पेरू आणले ते कच्चे आहेत थोडं पेरू, ठीक आहे. त्यांना असं सांगितलं चांगले त्यांनी चला घ्या. दोघांना 2-2 एक जाऊ किती होतं. मग गहू टाकले आणि घाईघाईतच दळून आणले. तुम्ही ए फॉर इकडे बघू शकता, असं नाव लिहून घेतात ते. ए फॉर आरती आणि विशाल असं एवी टाकतो तिथे. आता किती 4 वर्ष झाले तिथे दळण आणतो आणि 4 वर्षापासून हेच नाव तिथे टाकलं जातं. तर आता स्वयंपाक चालू आहे, उशीर झालाय स्वयंपाकाला. आज मंगळवार आहे त्यामुळे झटपट होणारी भाजी म्हणजे मटकी. तिला मिसळून घ्यायची स्वच्छ आणि काहीच नसतं, एकदम स्वच्छ असते. कारण त्या मावशी मला नेहमी सांगतात की मी स्वच्छ करूनच भिजत घालते आरती, असं नाही घालत. एकदम स्वच्छ आहे, काही कुठे घाण नाही, दगड नाही, काय नाही. नाहीतर मग जे आपण मार्केटमधून आणतो त्याच्यात थोडं दगड निघण्याची शक्यता असते, पण त्या अजून तरी याच्यामध्ये कधीच नाही निघाला. टाकायला लगेच ठसका लागला. अजून पाणी पण टाकलं नाही भाजीत, बस एवढं पाणी इनफ आहे. हिरवगार कोथिंबीर टाकून घ्यायची भाजी. बस थांब, देते थांब. मिठूनी काकडी पाहिली आणि ओरडायला सुरू झाल्या. काकडी खायची आता, पेरू खाऊन झाले, आता काकडी खायची. तर मंडळी पाणी आलं होतं, स्वयंपाक झाला, लगेच पाणी आलं, पटकन पाणी वगैरे भेटलं आणि आता फ्रेश झाले. मार्केटमधून आले तुम्ही बघितलं आणि आता जेवायला बसायचे. उशीर झाला आहे थोडासा, तर जेवण वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. स्वयंपाक तर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, फक्त राईसनं बनवला आहे. म्हणजे दुपारी मी खिचडी भात बनवला होता, थोडा तो शिल्लक बाकी आहे, तर मग तोच मी गरम करून घेतला आहे. म्हणजे मटकीची भाजी, चपाती आणि खिचडी भात असं आज आमचं जेवण आहे, सिंपल साधं. तर मग आता जेवण वगैरे करते आणि बोलते तुमच्यासोबत. तर मंडळी जेवण वगैरे करून झालं आणि जेवण झाल्यानंतर आंबे आणले होते मार्केटमधनं, तर आंबे कट केले आणि खाल्ले. पण ॲक्च्युली आमच्याकडे एक दादा आहेत, ते आंबे आणून देतात, हापूस आंबे. तर यावर्षी त्यांना अजून सांगितलं नाही आहे मी, तर बघू. ते कुठे सावंतवाडी ना विशाल, त्यांचे रत्नागिरीमधनं हापूस आंबे आणतात. ते ओरिजिनल हापूस असतो तो आणि खूप म्हणजे खूप चवदार असतो. जेव्हा मी आणेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. पण दादांनी अजून आणलेले नाही आहेत. बोलले ताई आंबा अजून तयार नाही झालेला, वेळ लागेल थोडा आंब्यासाठी, असं मला दादांनी सांगितलेलं आहे त्या. तर जर आंबे आले तर मग मी नक्कीच तुम्हाला दाखवेल. खूप भारी, खूप म्हणजे ओरिजिनल हापूस असतो डायरेक्ट, असं आहे.
खूप चवदार असतात, खूप चवदार. तर मग तोपर्यंत थोडी वाट बघावी लागेल ना विशाल असं. आणि अजून म्हणाल तर स्वयंपाक छान झाला होता आणि घरातलं तर सगळं आवरून झालंय. नाही म्हटलं तरी घरात खूप कामं पडतात. एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. प्लॅंकिस सर्वांना. अजून मम्माच्या पा घ्या ना, मम्माच्या पा. ठीक आहे, चला चला, बाय 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 बाय.